आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीचे कर्तृत्ववान सुपुत्र रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला यांना लोकमत एक्सलंट अवॉर्ड जाहीर। रत्नशास्त्र, समाजसेवा आणि लोकांशी जपलेली आत्मीय नाळ यांचा सुंदर संगम म्हणजे रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला। स्वर्गीय रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला यांच्याकडून लाभलेल्या प्रामाणिकपणा व सेवाभावाचा वारसा वडिलांच्या विश्वासार्ह समर्थपणे पुढे नेत त्यांनी हजारो कुटुंबाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे। गरजूंना मार्गदर्शन व आधार दिला आहे। समाजहिताला प्राधान्य देत केलेल्या कार्यामुळे ती आज सर्वसामान्यांच्या मनातील विश्वासाचे व आपुलकीचं नाव बनलं आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमतने रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला यांना लोकमत एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित केल्याचं योजलं आहे। लोकमततर्फे सहकारण, राजकारण, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा अवॉर्ड देण्यात येतो। निपाणीचे सुपुत्र ए.एच. मोतीवाला यांचेही नाव या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आल्याने निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। सदर सोहळा रविवारी 7 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला असून राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष नामदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभ हस्ते रविवारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। सध्या त्यांना बेंगलोर येथे झालेल्या गॅरंटी न्यूजच्या सुप्रसिद्ध वृत्तवाहिनीचा कर्नाटका आयकॉन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, गृहमंत्री डॉक्टर डी. परमेश्वर, माजी उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण, श्री प्रकाशनाथ स्वामीजी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे। निपाणी भागाचे नाव मोठे केल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुकही करण्यात येत आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।